प्रशांत किशोर यांच्याबाबत राष्ट्रवादी लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्यात पुन्हा एकदा बैठक होणार आहे। दिल्लीतील पावसाळी अधिवेशनानंतर बैठक होणार असल्याची माहिती आहे। बैठकीनंतर प्रशांत किशोर यांच्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। सुनेत्रा पवार या किशोर यांच्याकडे पक्षाचं काम देण्यास आग्रही असल्याचं कळतंय। 10 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रवादीतील सर्व रिक्त पदही भरली जाणार आहेत। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। संदीप, आपण या आधीची जी बातमी पाहिली, प्रशांत किशोर यांची झालेली भेट आणि त्यानंतरची नाराजी, या सगळ्यानंतर सुद्धा प्रशांत किशोर यांच्यासाठी सुनेत्रा पवार आग्रही असल्याचं कळतंय। आणखी एक भेट होणार आहे। संदीप, अगदी बरोबर आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आग्रही आहेत, कारण राजकीय रणनीतिकार अशी त्यांची ओळख आहे आणि त्यांनी ज्या पक्षासोबत काम केलंय त्या पक्षाला यश मिळतं असं खरं तर एक सूत्र राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळतं। आणि आता जी देवगिरीवर बैठक झाली होती 4 ते 5 तासांची, त्यानंतर पुन्हा एक बैठक सुनेत्रा पवार यांच्यासोबत होणार असल्याचं आपल्याला समजतंय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जी काही रिक्त पद आहेत पक्षामधली, ती सगळी पदं येत्या 10 सप्टेंबरपर्यंत भरली जाणार आहेत। त्यामध्ये अगदी म्हणजे तालुकाध्यक्षापासून जिल्हाध्यक्ष ही सगळी पदं आहेत आणि ही सगळी पदं भरताना स्वतः सुनेत्रा पवार या लक्ष घालणार असल्याचं देखील आपल्याला समजतंय। आणि आतापर्यंत जवळपास 3 बैठका झाल्या गेल्या 3 महिन्यामध्ये। दिल्लीमध्ये एक बैठक झाली आणि मुंबईमध्ये 2 बैठका झाल्या होत्या। चौथी बैठक कुठं होईल हे माहित नाही, मात्र अजूनही प्रशांत किशोर यांच्याकडे अधिकृतरित्या पक्षाची धुरा देण्यात आलेली नाही, ही देखील सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे जी बैठक झालेली होती 2 दिवसापूर्वी त्यामध्ये फक्त चर्चा झाली आहे प्राथमिक, आणि जी चौथी बैठक होणार आहे त्यानंतरच प्रशांत किशोर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। कारण पाहायला गेलं तर सुनील तटकरे यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की कोण प्रशांत किशोर, त्यांची बैठक झालेलं मला काही माहित नाही। मात्र दुसरी जी बैठक झाली होती राजधानी दिल्लीमध्ये, त्या बैठकीला स्वतः सुनील तटकरे उपस्थित होते अशी देखील माहिती आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार या प्रशांत किशोर यांच्यासोबत काम करण्यासाठी आग्रही असल्याचं समजतंय। त्यामुळे चौथी बैठक ज्या वेळेला होईल त्यानंतरच यावर शिक्कामोर्तब केलं जाईल। विक्रांत, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।